आरोपीचा फोटो आता समोर आलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी, रात्री 2:33 आरोपी परत जाताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय। अभिनेता सैफ अली खान वरील चाकू हल्ला प्रकरणात आता ही महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। आरोपीचा फोटो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय, सीसीटीव्ही फुटेज समोर आलेला आहे। रात्री 2:33 सैफवर हल्ला झाला आणि हा आरोपी हल्ला करून परत जात असताना सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। आता या सीसीटीव्हीच्या आधारे या आरोपीचा शोध सुरू असणार आहे। एका आरोपीचं लोकेशन हे प्रभादेवीमध्ये आढळलं होतं, तर दुसऱ्या आरोपीचा शोध सुरू होता। आरोपीचा हा व्हिडिओ जो आहे तो सध्या समोर आलेला आहे। सैफवर हल्ला करणारा हा आरोपी आहे तो सीसीटीव्ही मध्ये कैद झालेला आहे। सध्या सैफवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहे। त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांकडून मिळालेली आहे। मात्र 3 इंच असा टोकदार तुकडा जो आहे तो शस्त्रक्रियेदरम्यान बाहेर काढल्याची माहिती देखील डॉक्टरांकडून मिळाली। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी फोन लाईन वरून जोडलेले आहेत। कृष्णा, आपण पाहतोय हे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलंय, काय सांगाल? आपण पाहतोय की सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर मध्यरात्री 2:33 आरोपी जेव्हा पायऱ्यावरून खाली उतरत होता तेव्हाचा हा सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते 6 सेकंदाचं समोर आलेलं आहे आणि याच सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवण्यात आलेली आहे आणि त्याच अनुषंगानं आरोपीचा शोध घेतला जातोय। जेव्हा आरोपी 2 वाजता सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलेला होता तेव्हा पहिल्यांदा सैफ अली खानच्या घरामध्ये काम करणाऱ्या मोलकरणीने त्याला पाहिलेलं होतं आणि तिने आरडाओरडा केल्यानंतर सैफ अली खान हा मुलाच्या बेडरूम मधून बाहेर आला आणि दोघांमध्ये झटापट झाली। त्या झटापटी दरम्यान एकूण 6 वार आरोपीनं सैफ अली खानवरती केलेले आहेत, त्यातले 2 गंभीर आणि खोलवर जखमा असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। मात्र आरोपी जेव्हा हल्ला करून बाहेर निघून जात होता आणि इमारतीच्या पायऱ्यांचा वापर आरोपीनं घरामध्ये घुसण्यासाठी आणि तिथून इमारतीतून बाहेर पडण्यासाठी केलेला होता तेव्हाच हे 6 सेकंदाचं सीसीटीव्ही फुटेज जे आहे ते आता समोर आलेलं आहे। 2:33 आरोपी पायऱ्यांवरून खाली उतरताना पाहायला मिळतोय। त्याच्या पाठीवरती एक बॅग सुद्धा पाहायला मिळते आहे आणि याच बॅगच्या माध्यमातून चोरीच्या उद्देशानं आरोपी हा सैफ अली खानच्या घरामध्ये घुसलेला असावा असा पोलिसांचा प्राथमिक निष्कर्ष आहे। या सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून टॉवर लोकेशनच्या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचा प्रयत्न केला जातो। नक्कीच, धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या